जगदीश खेबुडकर हे कवी आहेत, आपल्या कवितेचे, आणि ही आपली 8th क्लासची पुस्तक आहे, पाठ्यपुस्तिका मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी. ठीक आहे. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीच्या हे 2 भाग आहेत, भाग 1, भाग 2. भाग 1 मध्ये 1 2 3 4 5 6 7 आपल्याला लेसन आहे. त्यातली पहिली कविता आहे आपली आम्ही चालवू हा पुढे वारसा, ज्याचे कवी आहे जगदीश खेबुडकर. तर आपल्या मराठीच्या क्लासला सुरुवात होत आहे आज. आय होप तुमच्यासमोर पुस्तक असेल, तर आपण सुरुवात करूया. आम्ही चालवू हा पुढे वारसा ही एक प्रार्थना आहे, ज्याचे कवी आहे कवी जगदीश खेबुडकर. आणि कवी जगदीश खेबुडकर यांचा आपण पाठ परिचय आता करून घेऊ. त्यांचा जीवन कार्यकाल आहे 1932 ते 2011. प्रसिद्ध मराठी कवी आहेत, साहित्यिक आहेत, गीतकार आहेत. तसेच हे तर ते आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा भाग म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिलेली आहेत. जगदीश खेबुडकरांचा परिचय पाहतो, तुमच्यासमोर पुस्तक असेल, पहा. त्याच्यामध्ये दिले त्यांनी 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिलेली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केले आहे. ग. दि. मा. पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही. शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणून. आता आपल्या कवितेचा जो आहे, आपल्या प्रार्थनेच्या गीताचा जो आहे तो थोडक्यात परिचय त्यांनी इथे करून दिलेला आहे. तर पहा ते काय म्हणत आहे की गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणून सत्कार्य करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी देत आहे. काय म्हणजे संक्षिप्त आहे आपल्या कवितेचा संक्षेप काय आहे की गुरु जो असतो आपला, तो गुरु आपल्याला काय देत असतो, शिकवण देत असतो. शिकवणीतून आपल्याला चांगले विचार शिकवत असतो, चांगलं समाजात चांगलं पाय घट्ट राहून उभे राहण्याचं तो मार्गदर्शन करत असतो. समोर आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपल्याला कसं वागायचं आहे आतापासूनच आपला तो पाया रचत असतो. तर असा हा आपला गुरु आपल्या अंगी, त्याच्या शिकवणीतून तो आपल्या अंगी सद्गुण, तो म्हणजे सत्कार्य अंगी बांधवत असतो. म्हणजे आपल्या अंगामध्ये तो ठासून भरण्याचा प्रयत्न करत असतो, चांगले गुण आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा वारसा, आणि हा जो गुरु आपल्याला वारसा देत आहे, वारसा म्हणजे काय, तर पूर्वजांपासून आपल्या जुन्या पिढीपासून जो आपले चालत आलेला आहे त्याला आपण म्हणतो की हे आमचे वंश परंपरागत म्हणजे काय की काही म्हणजे जे आपलं वंश परंपरागत जे शेती आहे, वाडी आहे, घर आहे, काही आहे, तर आपण म्हणतो नाही ही आमची धनदौलत काय आहे, वारसाने मिळालेली धनदौलत आहे. तर तो वारसा जो पूर्वजांनी दिलेला वारसा, तसंच आपल्या गुरुने दिलेला वारसा. आज आपल्याला एखादे शिक्षक किंवा शिक्षिका जर आपल्याला शिकवत आहे, ती आपल्याला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे, प्रयत्न नाही ती बनवण्याचा चांगल्या रीतीने प्रयत्न करते. म्हणजे नाही माझे सर्व विद्यार्थी चांगलेच व्हायला पाहिजे, चांगल्या मार्गाने पास व्हायला पाहिजे, निवड पर्सेंटेज किंवा मार्क्स चांगले येऊन फायदा नाही, तर त्यांनी समाजामध्ये सुद्धा चांगलं वागावं. उद्या कुणीही म्हणायला पाहिजे की म्हणजे हा जो विद्यार्थी आहे हा त्या शिक्षकाचा विद्यार्थी आहे आणि हा खूप छान आहे, तर त्या गुरुला पण काय पोचपावती मिळाल्याचं समाधान मिळते. तर असा जो वारसा आहे आपल्याला, आपल्या गुरुने दिलेला जो वारसा आहे, आपण आपल्या अंगी चांगले विचार, चांगलं गुण अंगीकारले, हेच चांगले गुण, हेच चांगले विचार आपण आपल्या समोरच्या पिढीला द्यायचे. म्हणजेच काय करायचं आहे की हा गुरुने जो आपल्याला चांगला वारसा दिलेला आहे हा आपल्याला समोर चालवायचा आहे. गुरुने दिला हा आम्हाला वारसा, हा त्याचा अर्थ आहे. तर आता आपण आपल्या पोयमचा सुरुवात करूया.
वसा म्हणजे काय की स्वतःच लावून घेतलेला नियम. वसा म्हणजे स्वतःच लावून घेतलेला नियम. आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुनी आम्हाला चांगले कार्य करण्याची जी प्रेरणा दिलेली आहे, जे चांगले विचार अंगीकारण्याचे जे काही नियम घालून दिलेले आहे आणि ते नियम, त्या चांगल्या प्रेरणा, ते चांगले विचार आम्ही आमच्या अंगी काय करून घेतलेले आहे, बांधून घेतलेले आहे. असा हा गुरुनी दिलेला वारसा आम्ही काय केला आहे, स्वतःच नियम म्हणून लावून घेतलेला आहे. काय केलेला आहे, स्वतःला नियम म्हणून लावून घेतलेला आहे. आणि आम्ही हाच वारसा काय करणार आहोत, हाच गुरुनी दिलेला वारसा आम्ही समोर चालवणार आहोत. कवी म्हणतात की गुरुनी आम्हाला काय केलेला आहे, घडवलेला आहे, आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. हा त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा अनमोल असा ठेवा, अनमोल असा खजिना आम्ही काय करणार आहोत, वारसा स्वरूपात जतन करून ठेवू. आणि जतन केल्यानंतर काय करू, पुढच्या पिढ्यांपर्यंत आम्ही काय करत राहू, पोहोचवत राहू. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा. कवळसा म्हणजे प्रकाश झोत. कवळसा म्हणजे प्रकाश झोत. तर काय म्हणत आहे कवी समोर, पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली. गुरु तुमच्यासाठी, गुरु हा काय असतो आमच्यासाठी, माता पिता समान असतो. काय असतो, माता पिता समान असतो. तेच आमचे हितचिंतक असतात. कोण, गुरु. आमच्यावर स्नेह, प्रेम, माया बरसवणारे गुरु कल्पवृक्ष समान असतात. कल्पवृक्ष म्हणजे पहा आपल्याला काय म्हणत आहे, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. कोण म्हणत आहे, कवी म्हणत आहे. कुणाला, गुरुंना म्हणत आहे. का गुरु आमच्यासाठी काय असतात, माता पित्या समान असतात. तेच आमचे हितचिंतक असतात. तेच आमच्यावर स्नेह, प्रेम आणि माया काय करतात, बरसवणारे असतात. म्हणजे स्नेह, प्रेम आणि माया देणारे असतात. गुरु काय असतात, कल्पवृक्ष समान असतात आणि त्यांच्या ज्ञानाच्या सावलीत आम्ही ज्ञान ग्रहण करतो. आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. गुरु म्हणजे जणू काय असतात, ज्ञानरूपी सूर्यच असतात. ज्ञानरूपी सूर्य. कवळसा म्हणजे प्रकाश झोत. म्हणजे तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कवी काय म्हणत आहे की गुरु काय आहे, एक प्रकारचा ज्ञानाचा सूर्य आहे. गुरु काय आहे, एक प्रकारचा ज्ञानाचा सूर्य आहे. आणि तो ज्ञानाचा सूर्य आपल्या प्रकाश झोतामध्ये, आपल्या एक सूर्य, त्याचा प्रकाश किती असतो, सूर्याचा प्रकाश किती असतो, तर त्या सूर्याच्या प्रकाशातला एक प्रकाश झोत सुद्धा काय होत आहे, तुम्ही आम्हाला दिला. असं कवी म्हणत आहे की आम्ही ज्ञानाचा कवळसा त्यांच्याकडून, तुमच्याकडून काय करून घेत आहोत, प्राप्त करून घेत आहोत. जिथे काल अंकुर बीजातले. अंकुर म्हणजे कोमे. कवी काय म्हणत आहे की जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. कवी काय म्हणत आहे की जिथे काल अंकुर, अंकुर म्हणजे कोंब होतं. जेव्हा आपण शेतामध्ये पाहतो की जेव्हा बीज आपण पेरत असतो तर त्या बीजामधून काय येत असते, अंकुर येत असते, कोंब येत असतात आणि त्याचे छोटे छोटे रोपटे होत असतात आणि त्याच्यानंतर काय होत असतं, वृक्ष होत असतो. तर जिथे काल अंकुर बीजातले, काल जिथे कोंब आलेले अंकुर होते, बीजातले म्हणजे बी, बीज म्हणजे बी. बीज म्हणजे काय, बी. तर बीजातले अंकुर होते, जिथे कालपर्यंत काय होते, बीजातले म्हणजे बी मधून कोंब आलेले अंकुर होते. तर तिथे आज वेलीवरी ही फुले. आज त्याचे काय झालेले आहे, फुलून वेल झालेली आहे. त्या अंकुराचं
वेल झालेली आहे, त्या वेलावर काय लागलेले आहे, फुले लागली आहे. की विद्यार्थी घडवणारा ज्ञान यज्ञात गुरु स्वतःला काय करतात, झोकून देतात. कालचे ज्ञानरूपी जे बीज आहे, कालचे जे ज्ञानरूपी बीज आहे ते आज बीज म्हणजे बी आहे ते आज अंकुर झालेले आहे. अंकुरित होऊन त्याच्या काय झालेलं आहे, वेलीत रूपांतर झालेलं आहे. व त्याला सुंदर सुंदर अशी काय लागलेली आहे, फुले लागलेली आहे. ज्याप्रमाणे बीचे काय फळा फुलांनी म्हणजे भरलेल्या बहरलेल्या वृक्षामध्ये काय होते, रूपांतर होते. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. ज्याप्रमाणे छोट्याशा बी मध्ये अंकुर फुटून कोंब येऊन त्याचा छोट्या प्लांट मध्ये म्हणजे रोपट्यामध्ये रूपांतर होते आणि त्या रोपट्याच्या नंतर झाडामध्ये रूपांतर होते आणि त्या झाडाला काय फळं फुलं लागतात आणि फळा फुलांनी तो झाड बहरलेला असतो. त्याचप्रमाणे काय व्हायला पाहिजे की एक कालचे जो गुरु ह्या काय आहे, ज्ञान यज्ञात काय स्वतःला गुरु काय करतात, स्वतःला ज्ञान यज्ञामध्ये काय करतात, झोकून देतात. आणि जे कालचे काय होते, ज्ञानरूपी बीज होते ते आज अंकुरित होऊन काय झालेले आहे, फळा फुलांनी बहरलेलं एक काय झालेलं आहे, वृक्ष झालेला आहे. लहान लहान रोपटी त्याच्यानंतर वृक्ष झालेला आहे. त्याप्रमाणे गुरु लहान जीवांना काय करतात, ज्ञानामृत पाजून काय करतात, त्यांच्यावर संस्काराचे सिंचन करून संस्कारित व्यक्ती म्हणून त्यांची काय करतात, जडणघडण करतात. तर इथे आपल्याला कवींनी पटवून दिलेलं आहे की जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरीही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. त्याचप्रमाणे आम्ही पण काय झालं पाहिजे, त्या फलद्रूप वृक्षाप्रमाणे आम्ही पण फळाफुलांनी बहरलो पाहिजे. ज्याप्रमाणे वृक्ष फळाफुलांनी बहरलेला आहे त्याप्रमाणे आपण पण काय व्हायला पाहिजे, चांगले व्यक्ती म्हणून या जगामध्ये म्हणजे प्रस्थापित व्हायला पाहिजे, म्हणजे समाजामध्ये. आणि त्या पद्धतीने ते गुरु पण काय असतात, कार्यरत असतात की माझे विद्यार्थी काय व्हायला पाहिजे, समोर चांगला व्यक्ती म्हणून प्रस्थापित व्हायला पाहिजे, चांगला व्यक्ती म्हणून नावारूपाला यायला पाहिजे. त्या पद्धतीने ते त्यांची काय करत असतात, जडणघडण करत असतात. त्याच्यानंतरचा आपला स्टँजा आहे, शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास एक लागो असा. काय म्हणत आहे कवी, धीरता म्हणजे धैर्य, धीरता म्हणजे धीरता म्हणजे धैर्य, शूरता म्हणजे शौर्य, शूरता म्हणजे शौर्य. वीरता धाडसी, वीर म्हणजे ते वीर धाडसी. साहसी. ठीक आहे, वीर धैर्य, धीरता म्हणजे धैर्य, करेक्ट. शूरता शौर्य, वीर धाडसी. ठीक आहे. तर शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता. कवी काय म्हणत आहे की आपण गुरूंकडून काय करू, धैर्य शौर्य वीर वृत्ती आम्ही काय करू, गुरुकडून शिकू. विद्येसोबत आणि ज्ञानासोबत धरू थोर विद्ये सवे नम्रता. विद्ये सवे म्हणजे विद्ये सोबत आणि धरू म्हणजे आपण पकडू, धरणे म्हणजे पकडणे, एवढं. ठीक आहे. तर आपण काय करू, विद्येसोबत ज्ञानासोबत नम्रता हा गुण सुद्धा पकडून ठेवू. आपण कितीही शिकलो, कितीही मोठं झालो तरी आपल्या अंगी जी नम्रता असते, जी आपल्याला गुरूंनी दिलेली आहे ती विसरायची नाही. कुठल्याही गोष्टीचा घमंड करायचा नाही. नाहीतर मी खूप शिकलेलो आहो आणि आपल्या समोर जर एखादा कुठल्या बाबतीत एखादं अज्ञान असलं, आता आपण शिकलो म्हणजे आपल्याला प्रत्येकच बाबतीतलं ज्ञान असतं असंच नाही. त्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान नसतं, त्या बाबत आपण अज्ञानी असतो. मग आपण त्या गोष्टीतलं ज्ञान प्राप्त करून स्वतःला आपण त्या म्हणजे गोष्टीत तरबेज करून घेऊ शकतो. आपण आपलं अज्ञान दूर करून घेऊ शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारचा अहंकार मनी बाळगू नये की समोरच्या व्यक्तीला काय की हे येत नाही ते येत नाही, आपल्याला सर्वच येतं. ह्या बाबतीतला अहंकार न बाळगता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे काय
म्हणजे विद्येसोबत ज्ञानासोबत आपण नम्रता हा गुण सुद्धा आपल्या अंगी बाणवून घेऊ. मनी ध्यास हा एक लागो असा, एखाद्या ध्येयासाठी स्वतःला झोकून द्यायची वृत्ती. मनी ध्यास लागो हा एक असा. कवी म्हणत आहे की आपण काय करू, गुरुकडून धैर्य, शौर्य आणि वीरता शिकू आणि विद्येसोबत ज्ञानासोबत काय करून घेऊ, स्वतःच्या अंगी नम्रता हा गुण आपल्या अंगी बाणवून घेऊ. म्हणजे आपल्या आतमध्ये तो हे करू, नमूद करून घेऊ. आणि मनी ध्यास हा एक लागो असा की एखाद्या ध्येयासाठी काय करायला पाहिजे, मिळवणारा एकच आमच्या मनाला विद्या मिळवणे हा एकच ध्यास लागू दे. म्हणजे एखाद्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देण्याची वृत्ती. ध्यास लागणे म्हणजे एखाद्या कार्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला त्या गोष्टीमध्ये झोकून देण्याची वृत्ती. जसं आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे, इकडे तिकडे तुम्हाला ती अर्जुनाची कथा माहीत असेल. त्यांचे जे गुरु होते त्यांनी सर्व शिष्यांना जेव्हा एकत्र केलं आणि त्यांना शिकविलं, धनुर्विद्या ज्याला म्हणायचे, धनुष्यबाणाची विद्या नाही का, तर सर्वांना शिकवल्यानंतर त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली. परीक्षा घेत्या वेळी त्यांनी सर्वांना एकच प्रश्न विचारला की तुम्हाला काय दिसते आहे. त्यांनी एका झाडाला काय बांधलेलं होतं, पक्षी बांधलेला होता आणि त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये काय चालवायचा होता, तो बाण चालवायचा होता. त्यांनी सर्वांना विचारलं काय की तुम्हाला काय करायचं आहे, त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण चालवायचा आहे. म्हणून त्यांनी सर्वांना एकच प्रश्न विचारला की आता तुम्हाला त्या झाडाकडे जो पक्षी बांधलेला आहे तिथे काय दिसत आहे. तर सर्वांनी वेगळं वेगळं उत्तर दिलं. म्हणजे कोणी म्हणालं की मला निसर्ग दिसत आहे, पूर्ण झाड दिसत आहे, मला पूर्ण पक्षी दिसत आहे आणि मला पक्षाचा डोळा पण दिसत आहे. त्यांनी सर्वांना विचारलं. पण जेव्हा त्यांनी अर्जुनाला विचारलं तेव्हा अर्जुनाने जेव्हा नेम धरला तेव्हा त्यांनी काय म्हटलं, अर्जुनाने की मला फक्त पक्षाचा काय दिसत आहे, डोळा दिसत आहे. त्याला म्हणतात ध्यास. म्हणजे एखाद्या ध्येयासाठी स्वतःला झोकून घेण्याची वृत्ती. जे आपल्याला समोर आहे, जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण स्वतःला काय करून घेतलं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये, जोपर्यंत आपण ते ज्ञान प्राप्त करून घेत नाही. म्हणून मनी ध्यास हा एक लागो असा. म्हणून आम्हाला काय लागू दे, ध्यास लागू दे. कशाचा, ज्ञान ग्रहण करण्याचा. ठीक आहे. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. ठसा म्हणजे छाप. ठसा म्हणजे छाप. काय म्हणत आहे कवी, जरी दृष्ट कोणी करू शासन, आम्ही वाईट वृत्तींच्या लोकांचा काय करू, लोकांना काय करू, चांगलाच धडा शिकवू. आता आम्ही काय झालेलो आहोत, आमच्या गुरुनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे, चांगले विचार आमच्या अंगी बांधून दिलेले आहे, आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही आता समाजामध्ये सद्वर्तनी म्हणून काय करणार आहोत, वावरणार आहोत. म्हणजे समाजामध्ये आम्ही राहणार आहोत. बाकीच्या लोकांशी आम्ही जेव्हा वर्तन करू कुठल्याही प्रकारे, आचार विचाराने किंवा कुठल्याही गोष्टीने, तर आमचं वर्तन कसं राहणार आहे, चांगलंच राहणार आहे. आणि जे कोणी दुष्ट लोक असतील, जे दुसऱ्यांच्या बाबतीत ज्यांच्या मनामध्ये काय असेल, वाईट भावना असेल, त्यांना कमीपणा लेखण्याची किंवा त्यांना मागे ओढण्याची जी भावना असते कुणा लोकांमध्ये. तुम्हाला एकदा मी मागच्या वर्षी सांगितलं होतं खेकड्याची एक कहाणी. जेव्हा बाहेर परदेशामध्ये जेव्हा प्रत्येकाचे काय गेलं होतं, म्हणजे त्यांच्या देशाचं ते हे गेलं होतं, काय ते सायंटिफिक म्हणतात ना, एक्झिबिशन वगैरे, ते गेलं होतं की तुमच्या देशाची स्पेशालिटी काय आहे हे त्या लोकांनी तिथे आणलेली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या भारताकडून काय गेलेलं होतं, एका भरणीमध्ये काय केलं त्या वैज्ञानिकांनी, खेकडे माहिती आहे तुम्हाला, ते भरलेले होते आणि झाकण उघडं ठेवलं होतं. मग ते लोक जे चेक करायला येतात सर्वांचं, म्हणजे ऑब्झर्वेशन करायला, तेव्हा त्यांनी विचारलं की हे काय आहे. तर त्यांनी काय म्हटलं त्या वैज्ञानिकांनी की हे आमच्या देशाची काय स्पेशालिटी आहे. कशी काय, तुम्ही झाकण उघडं ठेवलं म्हणजे हे खेकडे काय होतील, पडून जातील. तर वैज्ञानिक काय म्हणाला, तीच तर आमच्या देशाची स्पेशालिटी आहे की काय, हे खेकडे ह्या भरणीतून पडून जाणार नाही. कारण की जेव्हा तो एक खेकडा वरती जाईल तर लगेच दुसरा खेकडा त्याचा पाय काय करेल, ओढेल आणि त्याला खाली आणेल. एकही खेकडा ह्या भरणीतून बाहेर जाणार नाही. ही आमच्या भारतीय लोकांची काय आहे, प्रवृत्ती आहे सर्वांची. ठीक
तर कुणालाही सामोर जाऊ द्यायचं नाही, ही आपल्या भारत देशाची प्रवृत्ती आहे. ती स्पेशालिटी घेऊन तो वैज्ञानिक तिथे गेला होता. ठीक आहे. तर असे जर दुष्ट लोक असतील समाजामध्ये, असे जर वाईट लोक असतील समाजामध्ये, तर आपण काय आम्ही म्हणजे नक्कीच त्यांना काय करू, शासन करू, म्हणजे त्यांना चांगलाच धडा शिकवू. गुणी सज्जनांचे करू पालना. आणि जे चांगले लोक असतील, वाईट लोकांना तर धडा शिकवूच, पण चांगल्या लोकांना काय करू, गुणी सज्जन म्हणजे चांगले लोक, त्यांचा काय करू, स्वीकार करू, अंगीकार करू, सांभाळ करू. आमच्या मनावर बुद्धीवर आणि मनी मानसी हाच आहे ठसा. ठसा म्हणजे छाप. आमच्या मनावर आमच्या बुद्धीवर हाच एक ठसा काय करू दे, उमटू दे. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. कीर्ती म्हणजे ख्याती. कीर्ती म्हणजे ख्याती. दाही दिशी म्हणजे सर्वत्र, दश दिशा. दाही दिशी म्हणजे दश दिशा. 10 दिशा राहतात का, नाही, पण ही एक म्हणायची एक पद्धत आहे की दाही दिशी म्हणजे सर्वत्र. अगा पुण्यवंता भला माणसा. पुण्यवंता म्हणजे पुण्यवान, सज्जन, संत, सेवा स्वार्थी विना म्हणजे काय, संत लोक म्हणजे काय, सेवा. आणि सेवा म्हणजे काय की स्वार्थाविना केलेले कार्य. सेवा करणे, जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा काय करतो, कुठलाही स्वार्थ मनात ठेवत नाही, तेव्हा सेवा करतो ना. जर ती सेवा, जर एखादा स्वार्थ मनात ठेवला की आपल्याला फळाची अपेक्षा असली, तर ती सेवा होईल का, नाही. तो तर आपण कुठला बेनिफिटचा विचार करू की आपल्याला ही गोष्ट करत आहोत, याच्यातून आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे, म्हणजे ती सेवा राहणार नाही. आणि जर सेवा असेल तर काय असेल, ते स्वार्थाविना केलेले कार्य असेल. तुझी त्याग सेवा फळाये असी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या मानसा. हे गुरु, तू विद्यार्थी घडवण्यासाठी जे केलेले कार्य, खडतर कार्य आहे, तपस्या आहे, मेहनत आहे, त्याग आहे, फळाला येईल. काय येईल, फळाला येईल. तुझे नाव दाही दिशांना पसरेल, सर्वत्र गाजेल. असं कोण म्हणत आहे, कवी म्हणत आहे की तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. कवी म्हणत आहे गुरूंना, हे गुरु, हे काय म्हणजे आमचे शिक्षक वृंद, अध्यापक, त्यांना म्हणत आहे की हे गुरु, तू विद्यार्थी घडवण्यासाठी काय केलेली आहे, ज्या पद्धतीची निस्वार्थपणे सेवा केलेली आहे, ज्या पद्धतीने काय केली आहे, खडतर तपस्या केलेली आहे, त्या पद्धतीने काय होईल की तुझी कीर्ती दाही दिशाला राहील. हे तुझे कार्य विफल होणार नाही. विफल म्हणजे फळास येईल, विफल होणार नाही म्हणजे वाया जाणार नाही. तुझी कीर्ती काय होईल, दाही दिशांना पसरेल आणि सर्वत्र गाजेल. कारण हे पुण्यवान भल्या सज्जन माणसा, तू एक पिढी घडवण्याचे काय करत आहे, चांगले कार्य करत आहे, महान असे कार्य करत आहे. काय म्हणत आहे कवी की तुझी जी त्याग आहे, तुझी जी सेवा आहे, ती काय होणार नाही, वाया जाणार नाही, नेहमी फळास येईल. कारण दाही दिशांना तुझी कीर्ती पसरेल की ह्या व्यक्तीने चांगले व्यक्ती, सज्जन व्यक्ती घडवलेले आहे आपल्या समाजामध्ये, अशी त्याची कीर्ती, त्याची म्हणजे गुरूंची कीर्ती पसरेल दाही दिशांना. आणि तुला उलट काय होईल की पुण्यवान भल्या सज्जन माणसा, त्यांनी कवीला काय गुरूंना काय म्हटलंय की पुण्यवान भल्या आणि सज्जन माणसा, तू एक पिढी घडवण्याचे काय केलेलं आहेस, कार्य केलेले आहेस. तू दिलेला हा ज्ञानरूपी वसा. आणि नंतर पुन्हा एकदा आपण म्हणू की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. की तू दिलेला आम्हाला जो ज्ञानरूपी वसा आहे आणि ते जे नियम आम्ही स्वतःला लावून घेतलेले आहे, आम्ही तो वारसा काय करू, पुढे पुढे असाच चालत ठेवू. आय होप तुम्हाला पोयम समजली असेल. हे शब्दार्थ आहे, हे तुम्ही तुम्हाला वर्कबुक मध्येच करायचं आहे, पण एक रजिस्टर म्हणून मराठीचा, आणि त्यामध्ये हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. आणि ही पोयम जी आहे ती तुम्हाला लर्न करायची आहे. आय रिपीट, ही पोयम तुम्हाला काय करायची आहे, लर्न करायची आहे. ठीक आहे.